बाबाची पुण्यतिथी संपते आणि भाऊची सुरू होते. म्हणजे 8 दिवसात तोपर्यंत भाऊनी कळलं का यमाला म्हणजे देवदूताला माग पाठवलं. अरे माझ्या वामनगुरु महाराजाने मृत्यूवर विजय मिळवला आणि एका साधूची सांगता आणि वामन भाऊची पुण्यतिथी हा लक्षात ठेवा. प्रताप हे महात्मे वामन भाऊ महाराजांचा आहे, लक्षात ठेवा. वामन भाऊ वाचा सिद्धी संत बोललेला शब्द कधी खोटा व्हायचा नाही. काय वैरागी महाराज गैनीनाथ गडावर देशाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी आल्या. आता लोकांनी आता लोक भावनिक असतात, त्यांना काय डोक्यात काही विषय येत नसतो म्हणून हार दिला देशाच्या पंतप्रधान इंदिरा गांधीकडे आणि वामन भाऊला घालण्याकरता पुढे गेल्या. वामन भाऊंनी सांगितलं महाराज बाई आयुष्यभर स्त्रीचा स्पर्श झाला नाही, फक्त जन्मतेने प्रसंगे श्री देह शिवणे अंगे, फक्त जन्मतानाच आईचा स्पर्श झालाय. कशाला बाई मला बाटी मला हार घालू नको. याला म्हणतात वामन भाऊचं वैराग्य. गेले महाराजे परंतु राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. उपदेश करतात. उपदेश वेगळ्या माणसाला आहे आणि महाराज विनंती करतात ती वेगळ्या माणसाला आहे. उपदेश महाराज अनेक वर्गाला करतात. बद्धाला उपदेश करतात, साधकाला उपदेश करतात, मुक्ताला उपदेश करतात, संतांना उपदेश करतात आणि देवाला उपदेश करतात. विठाला विठाला तुम्ही साधू त्या ठिकाणी जागे असतात. या निशा सर्वभूतानां तस्याम जागृत संयमी यस्याम जागृती भूतानी सा निशा पशुदो मुने. हे साधूचं जीवन आहे. म्हणूनच तुम्हा आम्हाला काय करतात महाराज उठा जागे वारे